हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा आणि चल आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो धिक्कार असो, नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या, त्यांना इटलीला पाठवून द्या. नाहीतर मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा. राहुल गांधी यांच्या लोकसभेतील झंझावाती भाषणाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात पण दिसून आलेत. विधान परिषदेत तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना विरोधाचे भानच उरले नाही. विरोध करता करता प्रकरण वैयक्तिक टीकेवर येऊन ठेपले. विधान परिषदेत आई बहिणीवरून शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस खूप वादळी ठरला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड एकमेकांवर जोरदार तुटून पडले. एकमेकांवर तुटून पडत असताना एकच गोंधळ देखील विधान परिषदेत बघायला मिळाला. आईबद्दल विरोधी पक्षनेत्याने केलेल्या वक्तव्याने आपल्याला रात्रभर झोप आली नसल्याचं सांगत प्रसाद लाड भावनिक झाले. आजही या प्रकरणाचे पडसाद विधान भवनाच्या पायऱ्यावर दिसून आले. सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यावर आंदोलन करत हा परिसर दणाणून सोडला. माझ्या आईबद्दल एका विरोधी पक्षनेत्याने अपशब्द काढले आहेत. उद्धव ठाकरेंना हे शोभतं का? शिव्या देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे. विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा घेतला पाहिजे. माझ्या आईची माफी त्यांनी मागितली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्यांना जाब विचारला पाहिजे. भाजपने आम्हाला संसदीय नियम आणि कायदे शिकवू नये अशी प्रतिक्रिया त्यानंतर अंबादास दानवे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिली. भारतीय जनता पार्टीच्या राहुल गांधींना संसदेतून निलंबन केलं गेलं होतं. भारतीय जनता पार्टीने 150 खासदारांचं निलंबन केलं. हा बाडगा प्रसाद लाड आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? पक्षात धंद्यासाठी, त्याच्या फायद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्याकडे बोट दाखवून बोलतो. तो कसा मला राजीनामा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. लाड यांना कुणाकडे दाद मागायची ती त्यांनी मागावी. मी पळपुटा शिवसैनिक असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे. त्यामुळं आता हे आई बहिणीवर पोहोचलेलं प्रकरण नेमकं अध्यक्षांकडे जातं का, यावर अध्यक्ष काही निर्णय सुनावतात का, हे बघण्यासारखं असणार आहे. यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.